सर्वांना नमस्कार. श्री अर्चना या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. चैत्र महिन्यात आपल्या घरी येणारी चैत्रा गौरी म्हणजे सुख, समृद्धी आणि मंगलतेचं प्रतीक मानलं जाते. या दिवशी देवीला सुंदर फुलांनी, दिव्यांनी आणि पारंपरिक चैत्रांगणांनी सजवण्याची सुंदर परंपरा आपल्या संस्कृतीत आहे. पण माहिती आहे का, चैत्रा गौरीची आरस, सुंदर सजावट म्हणजे ती देवीला माहेरी स्वागत करण्याची प्रेमाची भावना असते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चैत्रा गौरीच्या सुंदर आणि पारंपरिक डेकोरेशनच्या आयडिया, ज्यामुळे गौरीची आरस आणखी आकर्षक आणि मंगल दिसेल. चला तर पाहूया सुंदर आणि सोप्या चैत्रा गौरी डेकोरेशन आयडियाज. 8 ते 10 अशा आयडियाज मी सांगितलेल्या आहेत. त्यापैकी एक पहिली आयडिया आपण बघूयात. झोपाळ्यावर बसलेली चैत्रागौर. आणि चैत्रागौरीचं मुख्य आकर्षण तेच असतं की चैत्रागौर हे झोपाळ्यावरच असते असं पारंपरिक सांगितलेलं असतं. ही पारंपरिक पद्धत आहे झोपाळ्यावर बसवण्याची. चैत्रागौरीची सर्वात सुंदर आणि पारंपरिक आरस म्हणजे झोपाळ्यावर बसलेली गौरी. एक छोटासा झोपाळा तयार करायचा किंवा त्या झोपाळ्याला करायचा, त्याच्यानंतर त्या झोपाळ्याला फुलाच्या माळा लावायच्या. मग त्या झोपाळ्यात गौरीची मूर्ती किंवा सुपात बसवलेली गौरी ठेवायची. ही सजावट खूप आकर्षक आणि मंगल दिसते. आणि एक छोटा टिप्स मी सांगू इच्छिते इथे की आपल्या घराला खिडकी असते, त्या खिडकीला दोरी लावून दोरीच्या साह्याने आपण झोपाळा तयार करायचा आणि त्याच्यामध्ये सुंदर असं फुलाची आरस, माळा वगैरे लावून आरस छान करायची, झुला तयार करायचा. खिडकीला करण्याचा उद्देश आहे की सोपी पद्धत आहे खिडकीला, आणि त्याच्यामुळे सोपी पण आहे आणि लवकर पण होते. त्याच्यानंतर आपण दुसरी आयडिया बघूयात की फुलाची आरस. कारण का, फुलं तर देवांना, सगळ्या देवांना प्रिय असतात. त्याची सजावट खूप दिसायला पण चांगली असते, मनमोहक सुद्धा वाटते आणि सुंदर पण असते. चैत्रागौरीच्या सजावटीमध्ये फुलांना महत्त्व आहे. झेंडू, मोगरा, गुलाब या फुलांच्या माळा, गौरीच्या मागे एक सुंदर कमान करायचा किंवा मंडप तयार करायचा. फुलाच्या सुगंधामुळे पूजा स्थान अधिक पवित्र आणि प्रसन्न सुद्धा वाटते. बाजारामध्ये मिळतात असे नॅचरल सुद्धा आणले तरी चालते किंवा नॅचरल नसलेली सुद्धा माळा अगदी नॅचरल फुलासारख्या सुद्धा वाटतात. त्या झेंडूच्या किंवा गुलाबाच्या जे आपल्याला अवेलेबल असल्या किंवा जे आपल्याला आवडले असेल ते आणायचे आणि पाठीमागे लावून त्याचं सुंदर असं कमान, मंडप तयार करायचं छान. ते सुद्धा छान वाटतं. तिसरं आपण बघूयात आयडिया की मोत्याचं चैत्रांगण. चैत्र महिन्यात तर चैत्रांगण काढतातच. गौरीची आरस चैत्रांगणाने केली तर खूप अधिक सुंदर आणि आकर्षक पण वाटते. चैत्र महिन्यामध्ये घराच्या अंगणात चैत्रांगण रांगोळी काढण्याची आपली परंपरा पूर्वीपासूनच आहे. या रांगोळीमध्ये स्वस्तिक, कमळ, शंख, सूर्य, गणपती, तुळशीवंदन अशी मंगलचिन्ह काढली जातात. आजकाल अनेक जण मोत्याचे चैत्रांगण काढून पुढे सुंदर सजावट करतात. समोर, देवीच्या समोर हे जर चैत्रांगण ठेवलं तर आकर्षक वाटते आणि खूप सुंदर, युनिक पण वाटतं आणि पारंपरिक पण वाटतं. त्याच्यानंतर आपण चौथं जी आयडिया बघूया तर त्याच्यामध्ये काय, दिवे, लाईटची सजावट करणं. चैत्रागौरीच्या आरास सजावट करताना मातीचे दिवे, छोटे लाईट्स लावले तर सजावट अजून सुंदर दिसते. समई लावल्यामुळे वातावरण एक वेगळीच पवित्रता जाणवते. बाजारामध्ये मिळतात पितळी दिवे, लाईटची दीपमाळा मिळतात. लाईटच्या सुद्धा दीपमाळा मिळतात, पितळी दीपमाळा सुद्धा मिळतात. ते दीपमाळा आणून आपण जर त्याच्यामध्ये दिवे लावले तर एक सुंदर असं डेकोरेशन होतं आणि खूप छान. आता प्रत्येक मंदिराच्या समोर, बहुतेक मंदिरासमोर दीपमाळा असतात. आपण चैत्रागौरीच्या समोर ही दीपमाळा लावली तर सुंदर आणि आकर्षक तर दिसणारच. पाचवी जर आपण जी आयडिया बघूयात तर कैरी, डाळ आणि पनीरची सजावट करायची. आता चैत्रागौरीला काय काय आपण ठेवतो देवीला, तर कैरीची डाळ, पन्ह गौरीसमोर ठेवतात. मग त्याच्यामध्ये आपण त्याच्यासमोर आरस करायची गौरीसमोर. हरभऱ्याची, ओल्या हरभऱ्याची डाळ किंवा कोणी त्याला अजून एक आहे आंबे डाळ, या सुंदर अशी सजावट पण करता येते. कारण केळीच्या पानावर हे सगळं ठेवायचं. सगळं आपण जे केळीचं पन्ह, आंबे डाळ, ओल्या हरभरे, मुरमुरे जे आपण देवीसमोर चैत्रागौरीला लागतात ते सर्व ठेवायचे आणि त्याच्यासमोर असं सुंदर डेकोरेशन करायचं. फुलांनी, पानांनी असं सुंदर डेकोरेशन केलं, ते सुद्धा युनिक आणि छान वाटतं. प्लास्टिकचे सुद्धा केळीचे पानं मिळतात, त्याच्यामध्ये ठेवलं तर अजून छान दिसतं. एखाद्या वेळेस आपल्याला नॅचरल जरी ठेवलं
तरी चांगलं वाटतं. नॅचरलही मिळाले तर नॅचरलसुद्धा ठेवा, तुमच्या आपल्या आवडीनुसार. नॅचरल ठेवायचे तर नॅचरल, किंवा प्लास्टिकचे केळीचे पानं मिळतात ते सुद्धा ठेवलं तरी चांगलं वाटतं. तर आपण 6वी आयडिया बघूयात की एक महाराष्ट्रीयन पारंपरिक जर आरस करायची असली तर गौरीच्या मागे लाल आणि पिवळा कापडा लावायचा. त्यासमोर नारळ, फळे, हळदी कुंकू, ताट ही पारंपरिक आरस खूप सुंदर दिसते. खणनारायण, ओटी बी, एका ताट घ्यायचं आपण, केळीचं पानच घ्यायचं, स्टीलचं केळीचं पान किंवा पितळाचं घ्यायचं. पितळाचं कसं युनिक चांगलं वाटतं पारंपरिक. त्याच्यामध्ये आपण नारळ, फळं, हळदी कुंकाचं सगळं आपण त्याच्यामध्ये ठेवून द्यायचं सामान, ते पण छान दिसतं. माहेर नंतरची आपण जी बघूयात सजावट, तर माहेर थीम सजावट एक असते. म्हणजे काय, चैत्रागौरीला माहेरी आलेली देवी मानले जाते. म्हणून काय काय करायचं, एक छोटंसं पलंग किंवा छोटंसं हे ठेवायचं त्याच्यावर टिपॉय, की त्याच्यामध्ये आरसा, साडी, दागिने अशी माहेर थीम सजावट ही सुद्धा आयडिया खूप सुंदर आणि वेगळी दिसते. त्याच्यामध्ये 16 शृंगार ठेवायचे. पितळाची एखाद्या वेळेस 16 शृंगार, बांगड्या, त्याच्या 16 शृंगारामध्ये बांगड्या येतातच, खण, त्रिकोणी आकाराचं खण, असं सजावट करून ठेवायचं. त्याला माहेर थीम म्हणली जाते. कारण आपण माहेरी आलेल्या मुलीचे जसं आपण जाताना ओटी भरतो तसंच त्या पद्धतीनं आपण सजावट करायची. साडी सगळं तिथं ठेवून फुलांनी पानांनी डेकोरेशन करायचं. हे सुद्धा खूप सुंदर वाटते. अजून एक मला सांगायचं वाटतं की पितळाची भातुकली मिळते. ती भातुकली खेळणी असते, ती सुद्धा खूप सुंदर वाटते. पितळाची, स्टीलची, नाही असले तर आपल्याला प्लास्टिकची, ती सुद्धा युनिक आणि चांगली वाटते त्याच्या गौरीसमोर मांडायला. अशी पारंपरिक अशा प्रकारे सुंदर आणि पारंपरिक पद्धतीने चैत्रागौरीची आरस केली, देवीचे स्वागत अधिक आणि मंगल आनंदही होते. चैत्रागौरीची सुंदर आरस नक्की करायची आणि देवीचे आशीर्वाद नक्की करायचे आणि देवीचे आशीर्वाद नक्की मिळतातच. आपण अशा पद्धतीने जर सुंदर आरस केली तर देवीचे आशीर्वाद आपल्याला मिळतातच. आपल्या संस्कृतीतील अशा सुंदर परंपरा जपणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. जय देवी गौरी.